ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा झाला। यातून दोन्ही ठाकरे एकत्र राहतील याचे सकारात्मक संकेत मिळाले। तशी घोषणा झाली नसली तरी त्या दृष्टीने पावलं पडू शकतात। हे सुरू असताना शिंदेंच्या सेनेतून मात्र सावध पावलं पडू लागली आहेत। कारण शिंदेंचे शिलेदार मंत्री प्रताप सरनाईकांचं एक पत्र चर्चेत आलंय। शिंदेंना लिहिलेल्या या भावनिक पत्रात सरनाईकांनी मराठी माणूस तुमच्या सोबत असल्याचं म्हटलंय। पण प्रश्न हा आहे की एकाच पक्षात असून सरनाईकांना हे पत्र का लिहावं वाटलं? शिंदे गटानं ठाकरेंच्या एकत्र येण्यानं धास्ती घेतली आहे का? विजयी मेळाव्यानिमित्त एकत्र आलेला मराठी माणूस ठाकरेंच्या बाजूने जाईल याची भीती आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, या गर्दीचं मतात रूपांतर झालं तर मुंबई महापालिका काबीज करणं सत्तेतल्या शिंदे गटाला अवघड जाईल का? हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून। शिवसेना सोडून बाहेर पडलेले राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तब्बल 20 वर्षांनी एका मंचावर आले। निमित्त होतं विजयी मेळाव्याचं। साहजिकच या बंधू भेटीची जोरदार चर्चा झाली। पण या सगळ्या शिंदेंची शिवसेना अस्वस्थ झाली आहे का अशी ही चर्चा आहे। कारण शिंदे सेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिंदेंना उद्देशून एक पत्र लिहिलंय। हे पत्र 3 पानांचं आहे। या पत्रात सरनाईक यांनी ठाकरे बंधूंच्या पक्षांवर, त्यांच्या हेतूंवर टीका करत प्रश्न उपस्थित केलेत। राज आणि उद्धव ठाकरे यांची नावं घेत सरनाईकांनी या पत्रात टीका केली आहे। एक नजर टाकूया या पत्रातल्या ठळक मुद्द्यांवर। मराठीच्या हितासाठी आम्ही एकत्र येत आहोत असे उबाटा गट मनसे सांगत आहेत। मग काही वर्षांपूर्वी हे लोक वेगळे कुणाच्या हितासाठी झाले होते? मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कृती यांच्याविषयी त्यांना काडीचं प्रेम नाही। केवळ मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून ही मंडळी एकत्र येत आहेत हे सुज्ञ जनता ओळखून आहे। उबाटाचं राजकारण अत्यंत खोटारडे, स्वार्थी आणि विश्वासघातकी आहे। त्यामुळेच त्यांचा एक सहकारी त्यांना सोडून जातोय। मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार असा अपप्रचार करून वर्षानुवर्ष लोकांची मतं लाटली। मराठीची टोपी घालून अनेक वर्ष उबाटा गटानं मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगली। त्यांच्या या टोपीखाली काय दडलंय? तर केवळ स्वार्थ आणि अप्पलपोटेपणा दडलेला आहे। फक्त भाषेच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार, मुंबई तोडण्याचा डाव असा अपप्रचार करून वर्षानुवर्ष लोकांची मतं लाटली। प्रत्यक्षात मुंबईचा नाही तर फक्त स्वतःचाच विकास उबाठानं केला। दुकानांवरच्या पाट्या मराठीत लावाव्या म्हणून आंदोलन करणाऱ्यांच्या मुलांच्या साखरपुड्याच्या, लग्नाच्या आमंत्रण पत्रिका इंग्रजीत छापल्या जातात हे सगळ्यांनीच उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे। मराठीचा मुद्दा घेऊन राज ठाकरेंनी 2006 मध्ये मनसेची स्थापना केली। त्याला आता 19 वर्ष झाली। मराठीची परिस्थिती तीच आहे, उलट अजून बिकटच झाली आहे। ज्या बडव्यांच्या नावानं छाती बडवून राज ठाकरे रुसून घराबाहेर पडले होते त्याच बडव्यांच्या कडेवर आज ते बसतायत। अशी सगळी टीका करत सरनाईकांनी राज आणि उद्धव यांच्या विजयी मेळाव्यावरून प्रश्न विचारलेत। त्याचवेळी या पत्रात सरनाईकांनी शिंदेंचे आभारही मानलेत। मला आणि प्रत्येक शिवसैनिकाला आपला अभिमान वाटतो। महाराष्ट्र, मराठी माणूस आणि मराठी मन आपल्याच सोबत आहे असं म्हणत त्यांनी या पत्राचा शेवट केलाय। दरम्यान याच सरनाईक यांनी एका काळात उद्धव ठाकरेंनाही असंच पत्र लिहिलं होतं, ज्यात त्यांनी मोदींसोबत जुळवून घ्या असं सांगत काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका केली होती। विशेष म्हणजे तपास यंत्रणांचा नाहक त्रास थांबेल असं कारणही त्यांनी स्पष्ट लिहिलं होतं। त्यानंतर शिंदे गट बाहेर पडला आणि मोदींसोबत सत्तेतही आला। यामुळे राजकारण बदललं। आता पुन्हा सरनाईकांनी एक पत्र लिहिलंय। यामुळे राजकारण बदलणार का? हे पत्र त्यांना का लिहावं लागलं? यामागची काय कारणं आहेत तीही पाहूया। मराठी भाषेच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी आंदोलन पुकारलं आणि मराठी माणूस एकवटला। विजयी मेळाव्याला तुफान प्रतिसाद मिळाला। पण मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना हे घडणं सत्तेतल्या पक्षांसाठी धोक्याची घंटा आहे का? आणि म्हणून सरनाईकांना टीका करावी लागली, तीही अशी जाहीर। बाळासाहेबांचं हिंदुत्व आपणच जपतोय, सांभाळतोय हा दावा करणारा शिंदे गट राज उद्धव एकत्र आल्यानं मागे पडेल अशी धास्ती शिंदे गटाला वाटतेय का? अमित शहांना खुश करण्यासाठी शिंदेंचा जय गुजरातचा नारा अशी टीका विरोधकांनी केली। त्यातच ठाकरे एकत्र आले तर मराठी मतं ठाकरेंकडे वळतील, ज्याचा फटका शिंदे गटाला बसू शकतो। त्यामुळे शिंदे मराठी माणसासोबत आणि मराठी माणूस शिंदेंसोबत असल्याचं सरनाईकांना सांगावं लागलं का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा ईडीचं शुक्लकष्ट मागे लागलं होतं तेव्हा सरनाईकांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं। भाजपसोबत जुळून घेण्याची विनंती केली होती, पण त्यांनी ऐकलं नाही आणि मग शिंदेंच्या नेतृत्वात एक गट बाहेर पडला। त्यामुळे पक्षात फूट पडली। यावरून शिंदे गटावर मोठी टीकाही होतीये। खरी शिवसेना कुणाची हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे। पण सरनाईकांनी या पत्रातून शिंदेंचा बाहेर पडण्याचा निर्णय कसा योग्य होता हे ठासवण्याचा प्रयत्न केलाय का अशी ही चर्चा आहे।
मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर जय गुजरातचा नारा देणं शिंदेंना महागात पडलं तर मराठी मतं ठाकरेंच्या बाजूनं एकतर्फी झुकणार का, असंही बोललं जातंय. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.